नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं हलवा मच्छीचं कालवण बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे कालवण तयार होतं. एकदा खाल्ल्यानंतर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हे कालवण बनवाल असं हे कालवण तयार होतं. हलवा मच्छी स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. मीठ आणि हळद लावल्यामुळे मच्छीला एक उग्रपणा वास येतो, तो नाहीसा होतो. 10 ते 15 मिनिटासाठी इथे आपण मीठ आणि हळद मच्छीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. मच्छी मॅरिनेट होईपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्यामुळे ह्या कालवणाला छान अशी चव येते. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत. ते तेलावर छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. लसूण परतून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. वाटण परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो. इथे आता फोडणीमध्ये वाटण परतून झालेले साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 2 चमचे, अर्धा चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. पावडर मसाले आपण इथे आता परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये पावडर मसाले परतून घेतल्यामुळे कालवणाला रंग छान येतो. पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण आता आमसुलाचा वापर करणार आहोत. आमसुला म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत. कालवण तुम्हाला कितपत आंबट बनवायचं आहे त्याप्रमाणे आमसुलाचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथे तुम्हाला रस्सा म्हणजे कालवण कितपत पातळ किंवा घट्ट हवे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे कालवण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे. कालवणाला एक उकळ आल्यानंतरच आपण कालवणामध्ये मच्छीचा वापर करायचा आहे. उकळ आल्यानंतर मच्छीचा वापर केल्यामुळे मच्छीच्या कालवणाला चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा. कालवणाला एक उकळ आल्यानंतर इथे आपण आता मच्छी कालवणामध्ये सोडणार आहोत. मच्छी कालवणामध्ये सोडल्यानंतर कालवण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झालेलं आहे. इथे आपण आता 2 ते 3 मिनिटासाठी कालवण छान उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. कालवणाला छान एक उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. मस्त झणझणीत असं हलवा मच्छीचं कालवण तयार करून झालेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.